एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. संख्येने उपस्थित आहेत. त्यांच्या मागण्या नक्की काय आणि त्यांच्यासोबत काय अन्याय झाला? 22 डिसेंबर 2022 ची पोलीस भरती आहे आणि त्या GR नुसार शासनाने वयोमर्यादा विहित केलेली होती. मात्र शासनाचा हलगर्जीपणा आहे की ही भरती शासनाने 2024ला आत्ता घडवून आणली आहे. त्याचा परिणाम म्हणून 2 लाख विद्यार्थी या परीक्षेपासून यजबार होत बाहेर पडत आहेत. सो त्यांना एक संधी मिळाली पाहिजे. सर, काय सांगाल इथं जे आंदोलन चालू आहे तुमचं, तर कशामुळे आहे आणि काय मागणी आहे? आमची जी काही मागणी आहे ती एकदम रास्त आहे. 2022-23ला जो काही गव्हर्नमेंटने GR काढला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये, त्याच्यासाठी पण आम्हाला आंदोलन करायला लागलं होतं. ह्या सगळ्या उगाच विनाकारण GR त्यांनी काढलेला नाही आहे. त्यासाठी आम्ही पहिले 6 महिने आंदोलन केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा 2000 जो काही लॉकडाऊनचा कालावधी होता, त्या लॉकडाऊनच्या कालावधी म्हणजे जी काही कुठली भरती होऊ शकत नाही, कारण लॉकडाऊनच्या काळात कोणी बाहेर निघालं नाही, त्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंटला काही बोलू शकत नव्हतं. पण जे आमचे 2-3 वर्ष जे गेले त्यास आम्ही लॉकडाऊन संपल्याच्यानंतर पण आम्ही आंदोलन केलं. मग त्यासाठी जी काही 17,471 पदाची जी काही भरती गव्हर्नमेंटने काढलेली, मग ती स्वतः कोणी बरं हे केली विधानसभेमध्ये? स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी. GR कोणी काढला? आता मला सांगा, जर GR जर गृहमंत्री जर काढत असेल तर तो खोटा आहे का खरा आहे? हे त्यांनाच विचारतो मी. आता ते तुम्हीच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगून द्या की मी जे स्वतः बोलतो ते खोटं आहे. मग जी लाडकी बहीण काढली ते पण खोटं आहे. हे त्यांनी फक्त एकदा पुरावे करून द्या. आम्हाला काय राजकारणाबद्दल त्यांना बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे. फक्त आमची एक सरळ साधी मागणी, ही काही किचकट काही कुठं कोर्टात जायची गरज नाही आहे, कुठं मॅटमध्ये जायची गरज नाही गव्हर्नमेंटला, कुठे एखादी बैठक द्यायची गरज नाही आहे, किंवा एखादा खोका गुवाहाटीला पाठवायची पण गरज नाही आहे, किंवा 10 मंत्री आमच्यातले फोडायची पण आवश्यकता नाही आहे त्यांना. सरळ साधी मागणी आहे की जी काय आता भरती चालू आहे, बरं ही भरती प्रोसिजर पूर्ण झाली आहे का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला काय सांगितलं, ही भरती जर रखडली तर त्या मुलांचं वय हे होईल, परत हे लागन, इलेक्शन लागन, आचारसंहिता लागन, मग त्यामुळे त्या मुलांचं ही भरती स्टॉपण्यात येईल. मग ह्या वर्षी भरती निघणारी, पुढच्या वर्षी भरती ती पण स्टॉप होईल, आणि ही पुढच्या वर्षी ती तिच्या पुढच्या वर्षी होईल. अहो, एखाद्या लेकराला साधं चॉकलेट त्याला कळतं की मला फसवत आहे. आता मला सांगा, आम्ही म्हणलं का, मी सांगतो त्यांना भरती कशी करायची. ही भरती थांबवायची नाही, ही भरती चालू आहे. आज लिंक ओपन करा, आता 2-3 दिवसाचा अवधी द्या. ज्या मुलांचं वय वाढ बसत नाही त्यांना भरून घ्या. बरं, अजून एकच मुद्दा आहे का? एक मुद्दा नाही आहे. त्यांनीच आरक्षण दिलेलं, मराठा आरक्षण. त्या आरक्षणामध्ये बरं दिलं तर दिलं, लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर दिलं 15 दिवस आधी, आचारसंहिता लागायच्या आधी. बरं, आचारसंहिता त्यांचे अधिकारी कुठं होते? इलेक्शनच्या नादामध्ये कोण कुठं फुटतं आहे का, कुठं मतदान येतं आहे का? अहो, आमच्या त्या डॉक्युमेंटकडे लक्षच नव्हतं कोणाचं. आम्ही रांग लावून बसायचं लाईनला. आज मला माझं कास्ट भेटेल, मला उद्या भेटेल. असे बरेचसे विद्यार्थी की मराठा आरक्षणाबद्दल आले आहेत. असे महाराष्ट्रात सर 50 लाख विद्यार्थी आहेत की ज्यांना मराठा आरक्षणाचे SC-BC प्रमाणपत्र लाभ मिळू नाही शकला. बरी काढला कशासाठी? मग तुम्ही काय लोकसभेपुरतं आम्हाला चॉकलेट दिलं होतं का? जनता सुज्ञ झालेली. लोकसभेमध्ये काय केलं अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. एवढी ताकद लावूनही तुम्ही फक्त चॉकलेट दाखवायचं काम करत असाल आणि साधं आरक्षण देत असाल आणि 50% मुलांना जर तुम्ही त्याच्यात लाभ घेत नसाल, तरी आम्ही गव्हर्नमेंटचे डोळे उघडून द्यायचं काम करतोय की बाबा तुम्ही जी चुकी केली ती विधानसभेला करू नका. तुम्हाला त्याचीच भीती आहे ना की आता ही भरती थांबवली तर लोकांना काय दाखवायचं आमचं काम. अहो, तुमच्यासाठी 50 लाख लोक नाराज आहेत. 17 लाख जी काही मुलांनी फॉर्म भरला आहे. आजपर्यंत महाराष्ट्र इतिहासात कधी भरती झाली का हो पावसाळ्यात? माझ्या आयुष्यात तर झाली नाही. 2012 पासून तर आजपर्यंत कधी पावसाळ्यात भरती झालेली नाही. सर्व नागरिक तुमची काही महिला वर्ग पण आहे? हो, महिला पण आहे. इथं काय खाण्याचा राहण्याचा ठिकाणा नाही? काय नाही सर, आमच्याकडं साधे 20 रुपये नाही आहेत. मी तर बघा पुण्यापासून सकाळी रेल्वेने फ्रीमध्ये आलो. जाकंजुलं सावकार पकडलं तरी काय करणार? सरकारच खाऊ घालणार. मग आम्हाला पर्याय दुसरा काय राहिला आहे? मग सरकार आम्हाला कायदा मोडण्याचा प्रवृत्त सरकार करतं आहे. विद्यार्थी नाही, आम्ही विद्यार्थी एकदम शांततेत बसलो आहात. आज माझं लहानपणापासून स्वप्न आहे की मला महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे. आज मी लहानपणापासून शिकत अहो सर, असं आहे का? सर्व विद्यार्थीचे आईबाप कलेक्टर आहेत, माझे आईबाप शेतकरी आहेत. अहो, आज ग्रामीण भागापर्यंत सरकार नाही पोहोचू शकलं. यांच्या भागा योजना, महाराष्ट्र सुधारू, देश सुधारू, सबका साथ सबका विकास, हे सर्व खोटं आहे. ग्रामीण भागामध्ये सर 22-23 वर्षापर्यंत नोकरी काय असती हे सरकार अजून पोहोचू नाही शकलं. हे फक्त चॉकलेट दाखवायचं काम चालू आहे. म्हणून मला गव्हर्नमेंटला मी ह्या बाकीच्या गोष्टी का बोलू शकतो? कारण जी काय आता आम्हाला जे काय आम्ही इथं पण 2दा आंदोलन केलं. 4 मार्चला पण केलं, 11 मार्चला पण केलं, पुण्यामध्ये 18 तारखेला पण केलं. तिथंही आमचा पोलीस प्रशासनानं आमचा मोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय पाकिस्तानहून आलो का?
मी का आतंकवादी का? मी फक्त साधं मुलांना, मी पुण्यातला रहिवासी म्हणून मुलांना फक्त पाणी द्यायला गेलो तर माझ्या नावावर नोटीस काढली. आता मला सांगा, जर माझ्या नावावर जर नोटीस काढत असेल, गव्हर्नमेंटने जर माझ्या नावावर नोटीस काढली तर मला प्रवृत्त केलं की नाही? मी आज मुंबईला आलो की नाही? जर तुम्ही आम्हाला असं, जर आम्ही नोटीसला घाबरणार नाही, झाकण झुले काय तो अर्धे सर. शेवटच्या मागण्या काय आहेत तुमच्या आणि नाही मागण्या पूर्ण झाल्या तर पुढची भूमिका कशी असणार? नाही मागण्या पूर्ण झाल्या ना तर सरकारला जे काही मंत्री म्हणून जे काही स्वप्न बघायला लागलेत, कोण बघतं मी गृहमंत्री होणार, कोण म्हणतं मी मुख्यमंत्री होणार, कोण म्हणतं मी जलसंधारण मंत्री होणार, हे जे काय खोक्याचं राजकारण झालं यांचं सर्व बंद पाडणार आहे. हे का पाडणार हेही सांगतो, त्याचं लॉजिकही सांगतो. देवेंद्र फडणवीस साहेबाला साधा हिशोब येत नाही. मी एवढा मोठा नाही त्यांच्यावर टीका करणे एवढा, पण त्यांनीच विधान केलेलं आहे की विधानसभेमध्ये आत्ता चालू सध्या की 17 लाख मुलांची भरती चालू आहे. अहो सांगा, जर पहिलीच्या मुलाला जर विचारलं तर तो सांगा 17,471 मुलांची भरती चालू आहे. त्यासाठी फॉर्म 17 लाख मुलांचे फॉर्म आलेले आहेत आणि तरी त्याच्यामध्ये 3 लाख मुलं वंचित आहेत. किती मुलं झाले एकूण? 20 लाख झाले की नाही? मला सांगा, 20 लाखाच्या मुलाच्या घरी फॅमिली, माझी फॅमिली 10 जणांची, मग 20 गुणे 10 करावं किती झाले सांगा? गव्हर्नमेंट सांगा, मला तर बेरीज येत नाही भाऊ. सरळ सांगतो, जर गृहमंत्र्याला जर समजा 17 लाखाचं जर 17,471 नसेल तर एवढी मला बेरीज येईल कसं काय? ही मला गृहमंत्र्याकडून उत्तर पाहिजे. मेन माझा प्रश्न आहे. मग विचार करा, किती मतदान तुमच्यापासून वंचित आहे? ही झाली माझी मुलांची जी काही भरती करणार आहेत त्यांची फॅमिली, माझे मित्र आहेत. मी स्वतः शिक्षक म्हणून आहे. मी जर 100-200 विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर त्या विद्यार्थी लावं किती झाले? गव्हर्नमेंट थोडासा विचार करा. 2 कोटी लोक त्यांच्यापासून नाराज आहेत आणि 2 कोटीत कधी 11 कोटी करतील सांगता येणार नाही. ज्या काही जागा तुम्ही स्वप्न बघताय ना विधानसभेचं, ते पूर्ण होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी आमची एकच मागणी, आम्हाला अजिबात राजकारणाचं पडायचं नाही ना, साहेबावर टीका करायची नाही, काय नाही. फक्त एक सरळ साधी तुम्ही लिंक ओपन करा. ज्या काही मुलांची वयवाढ आहे त्यांनाही भरती करा. ज्या मुलांचं ACBC वंचित आहेत त्यांनाही करा. ज्या मुलांचे आज पावसामुळे पडलेत त्यांना ग्राउंडला मार्क मिळेल त्यांनाही परत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.